लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावी राजश्रीकडे उटणं लावण्याचा हट्ट करत असते, मात्र रुक्मिणी या गोष्टीसाठी नकार देते आणि त्यामुळे सिंधूसुद्धा सावीवर चिडते. ती सावीला म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? उटणं फक्त घरातील लोकांनाच लावतात, त्यामुळे तू माझ्यासोबत आपल्या रूममध्ये चल, तिथे मी तुला उटणं लावते. मात्र सावी काही ऐकत नाही. ती सिंधूला म्हणते की आई, दहीगावमध्ये तर आपले कोणीही रिलेटिव्ह नाही, परंतु आपल्या दोघींचे खूप सारे फ्रेंड्स आहेत आणि आपण त्यांना फॅमिलीच मानतो ना. मग हे लोक आपल्याला फॅमिली का नाही मानत? मी सुद्धा विनूची फ्रेंड आहे ना. आणि सावीचा हा प्रश्न ऐकून रत्नपारखींच्या घरातील काही जण खाली मान घालतात. मात्र सिंधू सावीला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की इथली गोष्ट वेगळी आहे, मी तुला शेवटचं सांगते, तू चल माझ्यासोबत. मात्र सावी काही ऐकत नाही. ती राघवला म्हणते की पोलीस काका, तुम्ही तरी आईला समजावा ना, तुम्ही तर माझे किती लाड करता. आणि सावीचं ते बोलणं ऐकून राघवला काय बोलावं ते सुचत नाही. मात्र ऋतुजा राणीला म्हणत असते की बघितलं ना, ही मुलगी किती आगाऊ आहे ते, आणि तिला हे सगळं त्या सिंधूनेच बोलायला सांगितलं असणार. मात्र राणी म्हणते की काकू, हे काय बोलताय तुम्ही? सावी किती लहान आहे. आणि त्यामुळे ऋतुजा राणीवरच चिडते. तर दुसरीकडे सावीचा हट्ट बघून रुक्मिणी वैतागून म्हणते की ही मुलगी अगदी तिच्या आईसारखीच आहे, कोणाचंच काही ऐकत नाही. आणि त्याच वेळी अन्वी तिथे येते आणि ती रुक्मिणीला सुनावते की आजी, तू काय इतका इशू करते? सावी लहान आहे, तिला जर उठणं लावून घ्यायचं असेल तर लाव ना, उगाच नको त्या गोष्टीचा इशू का करताय तुम्ही? मात्र त्यामुळे रुक्मिणी अन्वीवरच चिडते आणि म्हणते की तू मला अक्कल शिकवू नको. तर अन्वी म्हणते, मला अक्कल आहे म्हणूनच तुला सांगते. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रुक्मिणी अजून चिडते. मात्र अन्वी काही गप्प बसत नाही. ती रुक्मिणीसोबतच वाद घालत असते. आणि मग त्यानंतर सिंधू म्हणते की तुम्ही प्लीज आपापसात वाद घालू नका, मी माझ्या मुलीला घेऊन रूममध्ये जाते. मात्र रुक्मिणी म्हणते की तू या घरात असल्यावर आमच्यामध्ये वाद तर होणारच ना. आणि त्यावर सिंधू सांगते की मी इथे फक्त विनूसाठी आली आहे, जास्त दिवस मी इथे राहणार नाही. एकदा का विनू बरा झाला की मी आणि माझी मुलगी इथून निघून जाऊ. आणि त्यावर रुक्मिणी उगाच म्हणते, खरं की काय? आम्हाला वाटलं तू इथेच राहणार आहे. आणि त्या दोघींचं हे भांडण ऐकून शेवटी राघव मोठ्याने ओरडतो. तो म्हणतो की आता बास करा, रोज रोज त्याच विषयावर वाद घालून तुम्हाला कंटाळा येत नाही आहे का? मी याआधीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप वेळा समजावलं आहे, पण तुमच्यात काही फरकच पडत नाही. आणि ती लहान मुलगी इतकं काय मागते? तिला फक्त उठणं तर लावायचं आहे ना, आपण तितकंसुद्धा करू शकत नाही का? आणि राघवचं ते बोलणं ऐकून सर्वजण खाली मान घालतात. तर राघव सावीला म्हणतो की तुला उठणं लावायचं आहे ना, ठीक आहे, मी लावतो तुला उठणं. आणि ते ऐकून सावी खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर राघव तिला आणि विनूला पाटावर बसवतो आणि मग सावीला उठणं लावण्यासाठी पुढे जातो. तर सावी म्हणत असते की पोलीस काका, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा जेव्हा माझे बाबा कसे असतील हे इमॅजिन करते ना, तेव्हा तेव्हा तुम्हीच मला समोर दिसता. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सिंधू मनाशी म्हणत असते की याच गोष्टीची मला भीती होती. सावी राघवशी खूप कनेक्ट होत चालली आहे, त्यामुळे मला आता लवकरात लवकर विनूला बरं करून तिला घेऊन या घरातून बाहेर पडायला हवं. आणि मग त्यानंतर राजश्री म्हणते की तुम्ही उगाच आता वेळ वाया घालवू नका, पहिली अंघोळसुद्धा करायची आहे ना. आणि त्यावर सावी आणि विनू हो म्हणतात. मग राघव सावीला उठणं लावायला सुरुवात करतो. तर राणी विनूला उठणं लावण्यासाठी पुढे जाते. मात्र विनू सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू, तुम्ही मला उठणं लावा. आणि ते ऐकून सिंधू खूप खुश होते. राणीला आणि घरातील इतरांना मात्र धक्का बसतो. राणीचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि ती पाठीमागे जाते. आणि त्यानंतर सिंधू विनूला उठणं लावण्यासाठी पुढे येते. राघव सावीला तर सिंधू विनूला उठणं लावत असते. आणि त्या चौघांना एकत्र बघून रत्नाकर, रिषभ आणि अन्वी खूपच खुश होतात. इतर सर्वजण मात्र तोंड पाडूनच उभे असतात. आणि मग त्यानंतर विनू राघवला विचारतो की बाबा, आपण नरक चतुर्दशी का साजरी करतो? आणि मग त्यावर राघव त्याला ती गोष्ट सांगतो. गोष्ट ऐकून सावी आणि विनू खूपच खुश होतात.
त्यानंतर सिंधू सावीला उठणं लावण्यासाठी हात पुढे करते, तर राघव विनूला आणि त्यामध्ये त्या दोघांचाही एकमेकांना स्पर्श होतो. ते एकमेकांकडे बघतच राहतात. त्यामुळे राणीला धक्का बसतो. ती रागातच या दोघांकडे बघत असते. तर अन्वी पटकन पुढे जात राघव आणि सिंधूचा फोटो काढते आणि हसतच म्हणते की तुमच्या चौघांची ना अगदी परफेक्ट फॅमिली वाटत आहे. मात्र ते ऐकून राघव आणि सिंधू पटकन हात बाजूला घेतात आणि मग त्यानंतर राघव विनू आणि सावीला सांगतो की चला आता पटकन अंघोळ करून घ्या. मात्र विनू म्हणत असतो की बाबा मला अंघोळ करायची नाही आहे. तर राघव त्याला सांगतो मग मी तुझ्यासाठी जे गिफ्ट आणलं आहे ते सुद्धा तुला मिळणार नाही. आणि ते ऐकून मग विनू पटकन अंघोळ करण्यासाठी तयार होतो आणि मग त्यानंतर ते सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. राणीला मात्र खूप वाईट वाटत असते आणि मग त्यानंतर राघव विनूला कारेट कसं फोडायचं ते शिकवत असतो आणि त्याच वेळी सावी तिथे येते. ती राघवला म्हणते की पोलीस काका मला सुद्धा हे करायचं आहे. मात्र तिचं हे बोलणं नेमकं रुक्मिणी आणि ऋतुजा ऐकतात आणि त्या दोघीजणी सावीवर खूप चिडतात. त्या म्हणतात की ही प्रथा फक्त पुरुषांसाठी आहे आणि मुळात तू या घरातली सुद्धा नाही. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून इतर सर्वजण देखील त्या ठिकाणी गोळा होतात. तर सावी रुक्मिणीला सांगत असते की माझी आई नेहमी म्हणते की मुलं आणि मुली यांच्यात कोणताही फरक नसतो. आणि त्यावर ऋतुजा तिची नक्कल करत तिला विचारते की तुझी आई जे सांगते ते खरंच आहे का. आणि त्यावर सावी म्हणते हो, माझी आई कधीच खोटं बोलत नाही. आणि त्याच वेळी सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते. ती म्हणते की मी तरी हिला चुकीचं काय सांगितलं आहे आणि आता सावी तरी चुकीचं काय बोलत आहे. आजकाल मुलीसुद्धा मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत ना. आणि सिंधूच्या या बोलण्याला रत्नाकर आणि ऋषभही दुजोरा देतात. राघवही रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र रुक्मिणी म्हणते की राघव आपल्या घरची परंपरा मोडायची नाही. मात्र राघव म्हणतो की कोणती परंपरा काकू, अगं ही लहान मुलं आहेत आणि सणाच्या दिवशी त्यांना नाराज करणं मला बरोबर वाटत नाही. आणि मग त्यानंतर तो सावीला सुद्धा कारट फोडायला शिकवतो आणि मग सावी आणि विनू एकत्रच कारट फोडतात. त्यामुळे सिंधू, राघव, रत्नाकर, ऋषभ आणि मुलं खूपच खुश होतात. रुक्मिणी मात्र रागातच त्या दोघींकडे बघत असते. आणि मग त्यानंतर ऋतुजा रुक्मिणीला हळूच म्हणते की या लवंगी मिरचीला ठेचायलाच हवं. आणि त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते. त्यानंतर सिंधू सावीला छान तयार करते आणि त्यानंतर तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट बाहेर काढते. तो एक छानसा नेकलेस असतो. मात्र सिंधू मनाशी म्हणत असते की सावी मला माफ कर, मी तुझ्यासाठी खरा नेकलेस आणू शकले नाही, पण हा खोटा नेकलेस तुला आवडेल अशी माझी आशा आहे. आणि त्यानंतर ती तो सावीच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करते. मात्र सावी म्हणते की आई तुला माहिती आहे ना मला हे सगळं नाही आवडत. मात्र सिंधू तिला खूप आग्रह करत असते पण तरीही सावी काही ऐकत नाही. आणि त्याच वेळी विनूसुद्धा तिथे येतो. तर सावी आणि सिंधूला बघून तो खूपच खुश होतो आणि त्या दोघींचं कौतुक करत म्हणतो की तुम्ही दोघी खूप छान दिसताय. तर त्या दोघी म्हणतात आणि तू सुद्धा. आणि मग सिंधू मुद्दाम विनूला गणपती बाप्पांची एक गोष्ट सांगते आणि म्हणते की गणपती बाप्पा आपल्या आईबाबांचं सगळं काही ऐकायचे. मग सावीने सुद्धा ऐकायलाच हवं ना. त्यावर विनूसुद्धा हो म्हणतो. तर मग सिंधू पटकन सावीच्या गळ्यात तो नेकलेस घालते. त्यानंतर पूजेची तयारी सुरू असताना राघवला DIG सरांचा कॉल येतो. त्यामुळे तो बाजूला जातो आणि त्याच वेळी अन्वी पार्टीसाठी बाहेर जात असते. मात्र रुक्मिणी तिला थांबवते. मात्र अन्वी म्हणत असते की पूजा तर सकाळीच झाली आहे ना, मग आता मी माझ्या फ्रेंडसोबत पार्टीसाठी जात आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूसुद्धा अन्वीला सांगते की आज लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे तू बाहेर जाऊ नको. मात्र सिंधू नाही म्हणत आहे म्हटल्यावर रुक्मिणी अन्वीला बाहेर जाण्यासाठी मुद्दाम परवानगी देते. आणि त्यानंतर पूजेच्या वेळी राघव पटकन मधूला म्हणतो की सिंधू ती पूजेची थाळी दे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.